असून त्यांना वैयक्तिक कारण काही नसताना सुद्धा पोलीस स्टेशनला सारखं वारंवार बोलवत आहेत. विनाकारण काही सुद्धा सांगत नाहीत. नुसतं या बसा आणि जावा. काय कारण ते तुम्ही सांगा. कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही करताय ते तरी सांगा. बस एवढंच माझं म्हणणं आहे की आम्हाला परत काही त्रास देऊ नका. त्यांच्यामुळे त्यांना आता ॲडमिट करायला लागले. त्यांना डिप्रेशनमध्ये जाऊ लागले. त्याच्यामुळे काय करायचं मी? माझी एक पोरगासुद्धा आर्मीत आहे. एक पोरगा लहान आहे. मी कोणाकडे बघणार? शुगर वाढली आणि BP पण वाढलं. अजून छातीत त्याच्यामुळे दुखायला लागेल. अटॅक कोणी येऊ शकतो म्हणजे. मग काय करायचं आम्ही? आम्हीचं कोण आहे तेव्हा नवराचं इथं एक मुलगा तिकडं. मी काय करणार? सगळ्या विनंती करत आहे की ह्याच्या पुढे माझ्या नवराचं काय झालं तर पोलीस स्टेशन जबाबदार राहील. अर्पणा सुनील माने ह्या पीडित आम्हाला भेटलेले आहेत आणि त्यांचाही पोलीस डिपार्टमेंटशी संलग्न असणारा मॅटर असल्यामुळे त्यांनी माझ्याकडे लेखी तक्रार आज दिलेली आहे दलित महासंघाकडे. आणि अनुषंगानं खरं तर पोलिसांचे करारनामे नवीन बाहेर यायला लागलेले. आज आपण पाहतोय दिल्लीचं आंदोलन असेल, इथली स्थानिक आंदोलनं असतील, पोलीस कशा पद्धतीचं या लोकांना, सर्वसामान्य लोकांना वागणूक देत आहेत. हे जिवंत उदाहरण आज अर्पणा दिलीप मानेचं समोर आहे. ते आज रडत आहेत मीडियाच्या समोर आणि कुठलंही कारण नसताना जे पोलीस अधिकारी त्यांना वारंवार बोलवून बसवून घेतात आणि काही न सांगता पुन्हा अधिकारी निघून जातात. तो बिचारा बसून घरी जातो. त्या मानसिकतेतून त्याचं आज BP वाढलेला आहे, शुगर वाढलेले आहे आणि त्याचं छातीमध्ये धडधड होते असं त्या म्हणतायत. आणि की डॉक्टरांनी सांगितलं आहे अटॅकही येऊ शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये पोलिसांना याचं काहीही घेणं देणं नाही. कुणी मेला गेला तरी त्यांना काही याचं सुतक नाही. मात्र दलित महासंघाकडे तक्रार आल्याच्या नसेल इथले जे काही पोलीस अधिकारी आहेत त्यांना आमचं सांगणं आहे की अशा पद्धतीची वागणूक महिलांना दिली जाते का? महिलांचा आदर पोलीस करतात का नाही हा प्रश्न दलित महासंघाकडे आलेला आहे. मात्र दलित महासंघ मी आज या ठिकाणी तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून सांगतो की महिलांचा जो पोलीस आदर करणार नाही त्याला आम्ही सोडणार. मात्र ही लोकशाहीचं राज्य आहे, हे घटनेचं राज्य आहे आणि घटना ही सर्वांना समानता न्याय मिळायला पाहिजे.